रत्नागिरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात मोठं यश आलंय। प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला पोलिसांनी अटक केली। प्रसादनं मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचा संशय। 25,000च्या बोगस नोटा वटवणाऱ्याला 15,000चं कमिशन मिळत असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। रत्नागिरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं। प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रत्नागिरीमधील एका मोठ्या कारवाईच्या संदर्भातली रत्नागिरीमध्ये बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात यश आलंय। प्रिंटिंग प्रेसच्या मालकाला पोलिसांनी अटक केली। तर प्रसादनं मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनामध्ये आणल्याचा संशय आणि त्याच दिशेने आता पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।